तर मित्रांनो जी काय आपण नवीन सुरुवात केलेली आहे सैराट व्हिडिओची, बोलू का नको मी चुप बस. तर सैराटचे व्हिडिओ आतापर्यंत 2 पडलेले आहेत, आज 3रा बनवतोय आम्ही. तर व्हिडिओ जाऊन बघा. म्हातारपणाचा सैराट पण कसं असतं तर नक्की बघा. आणि कसे वाटतात व्हिडिओ. कमेंट तर एवढ्या चांगल्या यायला लागल्यात अक्षरशः. माझ्या आतापर्यंत सोशल मीडियामध्ये एवढे व्हिडिओ बनवले, एवढे व्हिडिओ बनवले, पण एवढ्या चांगल्या कमेंट आणि इतक्या कमेंट येतील असं कधी स्वप्नात विचार केलं होतं. 500,000 कमेंट यायला लागल्या त्या. तर थँक्यू सो मच. काहीतरी एक वेगळं चालू केलेलं आहे, म्हणजे लुक बदलला आहे सगळा आणि म्हातारपणाचं कॅरेक्टर चालू केलं आहे. तर उन्हाळा चालू झाला की काय ना काय खायची इच्छा असते, थंड बिंड. तर हे काहीतरी आणलंय परीच्या हातात आहे. तर अजून दाखवतो तुम्हाला अजून काय काय आहे. ह्या बघा, त्याच्यामध्ये असं सगळं चिरून बिरून ठेवलंय बघा. कसली त्याची फळ आहे ती, आणि याच्यामध्ये दुधामध्ये टाकायचं परे. अजून काही नाही, अर्धीच प्रोसेस आहे. चला आता तुला ट्युशनला सोडतो. तू माघा दिवस तर बुक ना करून टाकतो आम्ही. नाही ठेवतो परी, ठेवतो फ्रीज मध्ये ठेवतो, फ्रीज मध्ये. आणि चला 4 वाजले तर ट्युशन आहे. तुला यायचे का? परी लगेच रुसली, म्हणली ट्युशन नुसतं संपलं की काही खरंच नाही. आतू बसली इकडे मोबाईल बघत. आतूला म्हणा आम्ही आलो परीला सोडून. चिवला सोडवायचं, परीला सोडवायचं. तर चला आता काय करणार आहे, महागारी आलं किती तयार होईल मग तुम्हाला दाखवतो ते कसं आहे काय. भारी आम्ही रील्स आली होती पुढं आमच्या, मग म्हणलं हिला बनव ग, लयच भारी दिसतंय. मला तर बघताच तोंडाला पाणी सुटलं होतं. पण आता असं वाटतंय महागारी कधी येईन आणि कधी पिल असं झालं. थंड काहीतरी आहे, सगळे पदार्थ मिक्स केलेत. बनवत तर आता तुला शाळेत सोडतो, ट्युशनला सोडतो, महागारी येतो, पितो आणि एक सैराटचा व्हिडिओ बनवणार आहे आम्ही. काय हा, तू काय कुठं चालले? एडिटिंग करताना शेजारीच बसत असते. तर चला हिला ट्युशनला सोडूया. चिवला सोडलं ना, झालं का तयार? चाललंय. किती वेळ लागला अजून? 10 मिनिटं. दम लवकर करा, भूक लागायला लागली मला आयती बघूनच. कुणी? मी कुठं खाल्ली मॅगी? मी नाही खाल्ली. तर टाकायला लागलेलं आहे. ह्यात काय केलं हे? त्यात आहे ना, हा, दूध अर्धा लिटर दुधात, अर्धा लिटर दुधात एक पावडर आहे, ती पावडर, ही पावडर टाकली. कसली पावडर? ही पावडर टाकली. ह्याला कसली पावडर म्हणतात? कस्टर्ड. काय कस्टर्ड पावडर? तर बरं हे दावा देतो. फ्रूट कस्टर्ड. हे काय काय टाकले ह्याच्यात? गाजर नाही हो, कलिंगड, डाळ, तोंडाला पाणी सुटले. सफरचंद, अजून परत द्राक्षे. ही मला काय वाटायला लागले माहितीये का? आईस्क्रीमच वाटायला लागले, बदाम शेक नाही का? पण वास खतरनाक येतोय. केळ बिळ टाकले त्यात, भारी वाटायला लागले. तर आता बघा हे काय कसली पावडर आहे? कुक वेल कस्टर्ड पावडर आहे. कस्टर्ड व्हॅलिना फ्लेवर. व्हॅलिना तर मी तो एवढा वास कसा व्हायला? ही काय? ड्रायफ्रूट म्हणजे बदाम आहे का काजू आहे? काजू बदाम मिक्स. काय पाणी प्यायचं आहे? हा, एकच मिनिट तुला पाणी देतो. हे काय टाकलं? पांढरं इलायची पावडर. झालं का? ओके. आणि दे मग फ्रीज मध्ये ठेवायचं थंड व्हायला. ते बघ. आणि किती वेळ? अर्धा तास. बर, तर मी काय करतो, गेटअप करतो सैराटच्या व्हिडिओचा. काय आता हे फ्रीज मध्ये ठेवायचं आणि थोड्या वेळानं खायचं. वरच्या कप्प्यात बर्फ झाला तर लवकर गार होईल, मग लगेच खायचं ना. तू बी गेटअप कर, मी बी गेटअप करतो, आणि गेटअप झाला की खाऊ. तुला खायच्या? तुला पाणी देऊ प्यायला? थांब देतो. तर फायनली सैराटवरला 3रा व्हिडिओ नाही ना, दुसरा. पहिला दुनियादारीचा होता. तर पहिला आम्ही दुनियादारीपासून का सुरुवात केली होती तर ती मला व्हिडिओ लयच आवडला होता. ते डायलॉग लय आवडले होते, म्हणून म्हणलं पहिली दुनियादारीपासून सुरुवात करूया आणि नंतर आपलं सैराट चालू करूया. तर दुसरा सैराटचा व्हिडिओ शूट झालेला आहे.
खूप छान झालेला आहे आणि बघायचं असेल तर मला वाटतं आज एडिट करेलच मी. इंस्टाग्रामला येईन गावारे फॅमिली किंवा औदुंबर गावारे सर्च करा. आमच्या चौघजणाचा फोटो आहे पेजला म्हणजे फ्रंटला. एक नंबर झालाय चांगलं. तुम्हाला सांगतो माझं कानपाड फोडलं हिनं. जवळपास काय होत होतं गॉगल एक निघत नव्हतं आणि मारित होती मला आणि ती गॉगल पडायला पाहिजे होता पण गॉगल काय पडा ना. हिनं चांगला चान्स मारून घेतला तनातन मार गाल सुजावला हिकडला. तर कसा वाटला लुक. तर आता काय करतो ही केस हिची बरोबर दिसत नाही ती यानं पदर घेऊन तर ती गेलं. तर आता प्रॉपरली एक पांढऱ्या केसाचा काय म्हणतात ते विगच मागून घेतो आम्हाला दोघाला बी. चलो तर चला आता खायला चला. दमनी का नाही माझं ती शूट करताना सुद्धा माझ्या लक्षात तीच खायला काय केलंय ती कसं लागल. तर आलतो टेरेसला शूट करायला. तर चला आता. तर घेतलाय बघा खायला. तर आता खाऊन सांगतो नेमकं कसं लागतंय कसं नाही. चिव तुला खायचं एक मिनिट. तर मित्रांनो बदाम शेक सारखं झालंय तर खाऊन तुम्हाला सांगतो लाईव्ह रिझल्ट. छान लागतंय. यात जास्त तर असं वाटतंय शिकरणच आहे काही केळीच्या झाली का पण छान लागतं बाहेर वाटतं. काय झालं बघायला. करा ती करा करा ते करा. खाऊ गावा ती गावा हा आवरून नाव बी ऐकून घ्या. नाव नाही छान झाली म्हणली मी कुठं नाव ठेवल्यात. खाऊ द्या मला. खाऊन द्या मस्त झालंय की. हे बघा काय काय टाकलं तुम्हाला दाखवतो. ओळखू येते का बघा. मागाशी दावलेच तुम्हाला मी सांगायची गरज नाही. पण काय झालं मला काय म्हणायचं केळ जास्त झालं ते. केळ मीच टाकलं जास्त. केळामुळे छान लागतं. केळ जर कमी असतं ना खाऊ छोटं नसतं. पुन्हा परी ठेवलंय का ठेवलंय ना. काय ग बाय ह्या खुर्चीवर बसते काशला शर्ट तर आहे तुझा नीटच आहे ना. वरी बसायचं. अयो तब्येत झाली नीट. उद्यापासून करायचं चालू व्हिडिओ बघा. आज व्हिडिओला सुट्टी घेतली आहे. हां परील ठेवलंय ना. ठेवले खाती निघतीच तिच्यानंतर. ओके तर चला परीला आणतो. परीला ट्युशनला सोडले ना. चला चला आणू परीला. तर परीच राहिली होती खायचं. बाळा कसं झालंय मित्रांनो खूप छान झाले आणि ह्याच्यात फळ तुरलेत. किती आहे ते काय काय टाकलंय माहितीये का तुला. एक ऍपल आहे, हा एक द्राक्ष आहे, हा परत एक टरबूज आहे हा आणि अजून काय तेवढंच माहिती होतं मला. तेवढंच माहिती का. तेवढंच शिव तू खाल्लं. मी खाल्लं. तू काय खाते केळं. केलं. त्याने केळं खाल्ले सेपरेट. आणि तू आता काय खाते. तर मित्रांनो आम्हाला 2 दिवसाला लाडूची भरणी लागते आणि सगळ्यात जास्त चिवलंच लाडू लागतात. त्यामुळे चिव धष्टपुष्ट आहे बघा. तिला जेवायला सांगावं लागत नाही काय नाही मनाने खाती भूक लागली की. आणि ह्या बघा ही आहे परी वाळून चालली खात नाही काय नाही नुसतं खेळण्यावर लक्ष आहे बघा. नुसतं खेळाय पाहिजे. ह्याला मात्र सांगावं लागत नाही खायचं प्यायचं. चला बाय बोला.